Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. तर मला देखील पूजा मांडायची आहे, पण मी पूजा आत्ता नाही मांडणार आहे, तर संध्याकाळी मांडणार आहे. झालं असं की मी पूजेची जे सामान असतं आपलं ते कालच घेऊन आले, पण मला असं वाटलं की सकाळी होऊन जाईल माझं, असं काही नाही. पण सगळं आवरताच मला 10:30 होऊन गेलेत. आणि म्हटलं आता त्यानंतर परत पूजा वगैरे मांडत बसलं तर होतं काय की मला 11:30ला नवन्याला आणायला जायचं असतं. तर या सगळ्या ह्याच्यात मग पूजा फार घाईघाईत करावी लागेल, कारण माझं हे आत्ताचं जे चालू आहे, जे मी आपली रोजची देवपूजा करते, तेच मला करायला 10:30 वाजले होते. म्हणजे ही पूजा होईपर्यंत 11 वाजले असते आणि मग लगेचच सगळ्या गोष्टी करायच्या, पोथी वगैरे वाचायची. तर ते फार घाईघाईत होतं, म्हणजे की उशीर होतोय की असं वाटतं आपल्याला आणि मग आपण फार घाईघाईत करतो. त्यामुळं मी म्हटलं की संध्याकाळीच निवांत मांडेल, कारण मला साडी वगैरे घालायची होती. म्हणून मी ठरवलं की मी पूजा संध्याकाळीच मांडेल आणि पोथी देखील संध्याकाळीच वाचून घेईल. तर इथे माझी देवपूजा चालू आहे. जी देवपूजा आपली रेग्युलर जी करतो तिला देखील मला फार उशीर झाला आहे. कारण म्हटलं की मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच गुरुवार आहे, तर म्हटलं सगळे देव वगैरे त्यांचे भांडे वगैरे सगळंच क्लीन करून घ्यावं. त्यामुळे मला जरा जास्ती उशीर झाला. मग फरशी वगैरे सगळंच पुसून आवरण्यात बराचसा वेळ गेला. तर मग मी इथे पूजा मांडायला चालू केली आणि मला पूजा मांडायच्या वेळेस जो कलश असतो आपला मंगल कलश, तो त्याचं पाणी वगैरे चेंज केल्यानंतर, तो तांब्या घासल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी याला पानंच आणलेली नाही आहेत आंब्याची किंवा याची. तर मग ह्यावेळेस मी पहिल्यांदाच जो आहे तो असाच ठेवून दिला. म्हटलं की ठीक आहे, काही होत नाही, कधीतरी होतं असं चुकून. तर म्हटलं राहू देत आता. आणि मग नंतर मी जे देव देखील क्लीन केले होते, तर म्हटलं ते देखील पुसून आता आपण पूजा करून घेऊयात. तर हे जे 2 नॅपकिन आहे, एका नॅपकिनने मी सगळं म्हणजे बाकीचं पुसून घेतलं आणि एक जो नॅपकिन आहे तो देव पुसायचा आहे. तर मग देव वगैरे पुसून त्यांची पूजा वगैरे मांडून घेतली. त्यांचे जे हार असतात छोटे छोटे ते त्यांना घालून घेतलेत. मला कधीतरी अशी एकदम पूर्ण अशी नाही का पूर्ण देव वगैरे क्लीन करून पूजा करायला आवडते. मध्ये मध्ये काही दिवस मला माहिती नाही, मला फार कंटाळा येत होता पूजेचा. तर जेव्हा मला असं वाटतं तेव्हा मी शक्यतो पूजा करत नाही. म्हणजे मनात नसेल तर हेच करतात जास्ती करून. पण जर त्यांच्याकडनं करायची राहिली, त्यांना लेट होत असेल तरच मग मी करते. पण मग मी जर पूजा करणार असेल तर असं पूर्ण वगैरे क्लीन करूनच करते. त्यानंतर माझी देवपूजा एकदम छान आणि मस्त अशी झाली. मस्त असं प्रसन्न वाटत होतं. दिवा लावला होता, अगरबत्ती, आणि सगळं क्लीन केल्यावर ना एक खूप छान दिसतं आणि मला खूप आवडतं असं सगळं क्लीन असल्यावर. तर माझी पूजा वगैरे झाली. त्यानंतर मी जे दिवे वगैरे क्लीन केले होते ते देखील घेतले. म्हटलं हे देखील पुसून आणि याच्यात वाती टाकून घेऊयात, म्हणजे संध्याकाळी चं देखील थोडंसं हे होऊन जाईल, म्हणजे अजून काही होणार नाही, कारण नैवेद्य वगैरे देखील संध्याकाळी करायचा होता. तर हे मी छोटे दिवे आणले होते साईडसाठी, आणि ही पणती मला प्रचंड आवडते. ह्यावेळेस यांना दिवाळीच्या वेळेस मिळाली होती. तर त्या सगळे मी क्लीन करून घेतले, पुसून घेतले, ते ओले होते. आणि त्यानंतर याच्यात मी वाती देखील लगेच टाकून घेतल्यात. म्हणजे कसं संध्याकाळी फक्त यात तेल टाकलं की झालं, मग वाती वगैरे जास्त वेळ करत नाही बसाव्या लागणार या अर्थाने. आणि अशा याने माझी छान आणि मस्त प्रसन्न वाटणारी देवपूजा ही झालेली. आणि हे दिवे मी इथेच वरती ठेवले. म्हटलं की संध्याकाळी लागणारच आहे, तर आत ठेवण्यापेक्षा इथे वरतीच ठेवूयात. नवन्या बेडशीटमध्ये मॅच झाल्यासारखी दिसती. तर आता वाजत आले जवळपास 6:15 आणि मला पूजा मांडायची, पूजा करायची. आणि नैवेद्याची जी काही अर्धवट तयारी ती मी केलेली आहे, थोडंफार राहिले ते आपण पूजा आणि जी आपली पोथी ते वाचल्यानंतर करू. त्याआधी मला काही तुम्हाला दाखवायचं होतं की मी आजच घेऊन आले, ते म्हणजे हे एक वेल्वेटचं कापड आहे. आपले जे ब्लाऊज पीस मिळतात ना त्यामधून. तर आम्ही हे ब्लाऊज साठी नाही आणले, तर देवाचं जे आपण आसन जे खाली अंथरतो त्यासाठी आणलंय.
तर मी बोलले याचे थोडेसे पीस कट करून त्याला थोडीशी लेस लावून घरीच बनवून घे. बाहेरून घेतलेत मी 1-2 पण ते फार पटकन खराब होतात. त्याचे धागे वगैरे जे ते फार पटकन निघतात. एका बेबीला कपडे आणले होते ते ती सांगते. तर हे एक आणलंय आणि एक मी जे ब्लाऊज पीस टाकत होते आपण जे पाटावर पूजा करताना ब्लाऊज पीस टाकतो तर तो माझा खराब झाला होता. तर हे देखील आणलंय मी एक. तर मला मेन हे सांगायचं होतं की हे खूप छान भेटतात, त्याच्यात अजून खूप सारा डिझाईन भेटतात. पण मी जिथून घेतलं तिथं हे असं पूर्ण एक पीसच असं देत होते, असं ताग्यातून कट करून देत नव्हते. त्यामुळे मग मला हा एकच घेता आला. थांब ना, मी 1 मिनिट बोलू का? थांब ना, मला थोडंसं. तर मला असं वाटलं होतं मी 1-2-3 कलर घेईल जर ते मला अर्धा मीटर देणार असेल तर. पण तिथं असं नव्हतं ताग्यातलं, तिथे कट केलेलेच पीस होते. त्यामुळे मग मी एकच आणलं, नाहीतर मला पिवळा, निळा आणि लाल असे 3 वेगळे आणायचे होते. पण ठीक आहे, ते भेटलं नाही मग मी एकच आणलंय. चला तर आता सगळ्यात आधी आपण पूजा मांडून घेऊयात आणि पोथी वाचून घेऊयात. तर मग त्यानंतर मी पूजा मांडायला सुरुवात केली. सगळ्यात आधी मी जे दिवे आहेत त्याच्यात तेल टाकून घेतलं, पहिले दिवे लावून घेतलेत आणि त्यानंतर जी बाकीची पूजा आहे ती मांडायला सुरुवात केली. आणि मी जेव्हा असं काही करत असते तर तेव्हा नवन्या माझ्या आजूबाजूलाच असते. तिचे खूप सारे प्रश्न असतात मला, मम्मी हे असं का, तसं का, इकडे हात लाव, तिकडे हात लाव. तर माझी पूजा मी कितीही ठरवलं शांततेत करायची तरी थोडेफार हे असे प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. तिला देखील थोडंफार हे मला बघावंच लागतं. तर असं चालू होतं. तर सगळ्यात आधी आपण गणपतीची स्थापना करणार आहोत. म्हणजे कुठलीही आपल्याला पूजा मांडायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांना विराजमान करावं लागतं. तर आपल्याकडे गणपतीची मूर्ती वगैरे नसेल तर आपण सुपारी देखील ठेवू शकतो. पण माझ्याकडे आहे तर मी सुपारी नाही ठेवत शक्यतो. गणपती बाप्पांची मूर्ती आहे तीच ठेवते. त्यानंतर मी कलशावर स्वस्तिक काढलं, पाण्यात हळद, कुंकू, अक्षदा, फूल आणि एक नाणं टाकलं. त्यानंतर पानं ठेवलीत आणि आपला जो कळस आहे त्याला, कलश आहे त्याला हे जे मला ज्याकडे मी गेल्या वर्षी छोटंसं मंगळसूत्र आणलं होतं, खोटंच आहे ते आर्टिफिशियल, ते घातलं. मी वेणी शक्यतो आणत नाही देवीला कधी, पण ह्यावेळेस आणली होती, हारच आणते तर म्हणून मग घातली. आणि जी आपली तिच्या डोक्यावर ओढणी वगैरे असते देवीच्या कलशावर ती दिली. थोडंसं मला जमेल तसं छान असं केलं आणि पूजा पूर्ण मांडून घेतली, अगरबत्ती वगैरे लावली आणि त्यानंतर जी पोथी असते आपली ती वाचायला सुरुवात केली. तर पोथी वाचताना देखील नवन्या शेजारीच होती. आणि नवन्याची एक गोष्ट आहे, मी गेल्या वर्षी देखील पाहिलं, ही पूर्ण पोथी वाचेपर्यंत आहे ना ती माझ्या जवळच बसून राहते. गेल्या वर्षी तर ती खूप लहान होती, म्हणजे 1-2च वर्षाची होती, तरी देखील तिने माझ्याजवळ बसून पूर्ण पोथी ही ऐकली होती. तर माझी पोथी वगैरे वाचून झाली आणि माझी पूजा देखील अगदी छान अशी पूर्ण झालेली आहे. आजचा गुरुवारचा नैवेद्य या तिथे मी पालकची भाजी केली. ॲक्च्युली पालक पनीर करायचं होतं पण पनीर नाही भेटलं, त्यामुळं ही नुसती पालकची भाजी, गोडमध्ये शिरा, चपाती आणि वरण भात, असं अगदी साधं सरळ मी नैवेद्य केलेला आहे. माझा नैवेद्य करून झालाय, म्हणजे पोथी वगैरे वाचून झाली, आरती झाली, नैवेद्य देखील रेडी झालाय. तर आता हा नैवेद्य जो आहे तो मी देवांना दाखवून घेते, म्हणजे देवांना नैवेद्य देते आणि त्यानंतर आम्ही देखील जेवून घेतो. तर आजचा हा जो छोटासा ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.